पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20वा युवा महोत्सव वडाळा येथील लोकमंगल विज्ञान आणि उद्योजकता महाविद्यालय येथे होणार असून 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी दिली। मंगळवारी सकाळी 10 वाजता केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुभाष देशमुख, कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांची उपस्थिती असणार आहे। अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर असतील। 1 ते 4 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नृत्य, नाट्य, लोककला, ललित, वाङ्मय, संगीत विभागातील एकूण 39 कला प्रकारांचं सादरीकरण या युवा महोत्सवात होणार आहे। सुमारे 60 महाविद्यालये आणि जवळपास 1600 विद्यार्थी कलाकारांचा यामध्ये सहभाग असणार आहे। युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता नोंदणी, उद्घाटन सोहळा, संघ व्यवस्थापकांची बैठक, लावणी, समूह गायन, कातरकाम, मूक अभिनय, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व मराठी, भारूड, काव्यवाचन, भित्तिचित्रण, मेहंदी, भजन, एकांकिकेचं सादरीकरण होणार आहे। 2 ऑक्टोबरला शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, वक्तृत्व इंग्रजी, पथनाट्य, स्थळचित्रण, लोकवाद्यवृंद, जलसा, स्थळ छायाचित्रण, पोवाडा, शास्त्रीय सूरवाद्य, कथाकथन, मिमिक्री, व्यंगचित्र, कव्वाली आणि एकांकिका स्पर्धा पार पडतील। गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा, निर्मितीचित्र, शास्त्रीय गायन, पाश्चात्य समूह गायन, वक्तृत्व हिंदी, पाश्चिमात्य वादन, रांगोळी, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगणार आहेत। 4 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर पारितोषिक वितरण होणार आहे। सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या शुभ हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केलं जाणार आहे। अध्यक्षस्थानी प्राध्यापक प्रकाश महानवर हे असतील। पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांची उपस्थिती असणार आहे। या युवा महोत्सवास विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील युवा विद्यार्थी कलाकारांनी मोठ्या उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहन कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदार काळवणे यांनी केलं आहे।